भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती आज शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये सुद्धा ठेवलं जाईल आणि यानंतर त्यांच्या पार्थिवावरती 11:15च्या सुमारास निगमबोध घाट इथे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते सुद्धा उपस्थित असतील। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सोमेश, अंत्ययात्रा सुद्धा साधारणपणे 9:30 वाजता निघणार असल्याचं बोललं जात आहे। नेमकं पुढचं नियोजन कसं असेल? नक्कीच आज 11:45च्या दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव हे अंतिम यात्रेसाठी निघेल आणि त्यानंतर ही अंत्ययात्रा निगमबोध घाट येथे संपून तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। आता जी माहिती मिळते त्यानुसार काल रात्री उशिराच केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मृतीस्थळ हे उभारलं जाणार आहे आणि नवी दिल्लीमध्येच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा सुद्धा देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। कालच्या कॅबिनेट बैठकीमध्येच याविषयी निर्णय झालाय केंद्र सरकारच्या आणि ताबडतोब हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून कळवलं आहे। आता दरम्यानच्या काळात त्यांनी म्हटलंय की अंत्यसंस्कार आणि इतर सर्व ज्या क्रियाविधी आहेत त्या उरकून घ्यायला हव्यात, परंतु त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येईल आणि एक ट्रस्ट स्थापन करून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक आणि स्मृतीस्थळ सुद्धा राजधानी दिल्लीमध्ये उभारलं जाईल। या परिसरामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मारक आणि स्मृतीस्थळ उभारलं जाईल आणि राजघाटावरच्या आजूबाजूला जो परिसर आहे निगमबोध घाटाचा तिथे आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांच्या मुलगी, त्यांची कन्या परदेशामध्ये होत्या, त्या परदेशातूनही भारतात आलेल्या आहेत आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये आलेले आहेत, विजय वडेट्टीवार देखील दिल्लीमध्ये आलेले आहेत। अनेक काँग्रेस नेते हे दिल्लीमध्ये पोहोचत आहेत आणि आजच्या अंत्यसंस्कारामध्ये हे सगळे जण उपस्थित राहणार आहेत। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।